तिकडचं चालू करा आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्यातर्फे स्वागत आहे. येत्या 6 तारखेला भारतीय जनता पार्टीचं जे व्यापक आंदोलन होणार आहे त्या संदर्भात संबोधन करण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे. यानंतर मी सन्माननीय संभाजी यांना विनंती करतो की आपण सर्वांना संबोधन करू. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या पत्रकार परिषदेसाठी आमच्यासोबत उपस्थित आपले शहराचे अध्यक्ष सन्माननीय नाजी मगे, भाजपचे नेते शैलेजी लावटी, आपले महानगरपालिकेचे गटनेते, स्टँडिंगचे सभापती दीपकजी गणपती, मनीषजी बंडेवार, प्रवीणजी सावंत, अजितजी कवेकर. आजचा विषय लातूरकरांसाठी फार महत्त्वाचा विषय आहे आणि आपण मागच्या एक 2-4 दिवसापासून आपण पाहत असतात की भारतीय जनता पार्टीने वाचवा अशा नावाचं एक कॅम्पेन चालू केलं आहे. हे वाचवा कुणासाठी आहे तर हे लातूरकरांना वाचवण्यासाठी हे प्रचार आम्ही सर्वांनी या ठिकाणी चालू केला आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की फ्रेंच रेव्होल्यूशन जे झालं होतं त्याच्या मागचं मुख्य कारण काय, तिथल्या ज्या राणी होत्या त्या देशामध्ये ज्यावेळेस भूकमारीची परिस्थिती निर्माण झाली तर तिथल्या राणींनी असं वाक्य बोलले होते की पाणी ब्रेड भेटत नाही तर केक खावा. इफ यू डोंट गेट ब्रेड देन ईट केक. म्हणजे तुम्हाला जर रोटी भेटत नसेल तर तू पोळी खावा, हे असा अर्थ त्याचा होतो. आणि त्याच धोरणावर आपल्या लातूरचं प्रशासन, महाराष्ट्रातलं सरकार त्याच धोरणावर चालू आहे. आज मी आपल्या सर्वांच्या समोर हे जे लातूरच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या मी आपल्या सर्वांच्या समोर हे पाण्यावर प्रशासनाने उत्तर असंच काही प्रकारचे दिलेले. काहींनी हे पाणी पिण्याचा प्रयत्न करून दाखवला, त्याच्यानंतर सांगितले की शुद्ध पाणी. परत त्याच्यानंतर गावागावा शहरामध्ये सगळीकडे जंतूच्या औषधं जे म्हणतात तेही वाटप केले. म्हणजे याचा अर्थ काय की पाणी जर पिल्यानंतर जर तुमचं पोट खराब झालं, तुमचं आरोग्य खराब झालं तर हेही जनतेच्या गोळ्या त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता. हा निर्लज्जपणा, मला थोडा निर्लज्जपणा सोडा असा शब्द मी नाही वापरणार, पण किमान लातूरच्या जनतेसमोर त्यांनी जायला पाहिजे होतं, सांगायचा प्रयत्न करायला पाहिजे होता की लातूरला अशुद्ध पाणी येत आहे आणि आम्ही लातूरकरांची माफी मागतो की बाबा आम्ही तुम्हाला शुद्ध पाणी देऊ शकत नाही. कदाचित आपण म्हणताल की हे शुद्ध पाणी देऊ शकत नाहीत का, अशी परिस्थिती आहे का? महानगरपालिका शुद्ध पाणी देऊ शकते, त्यांच्याकडे बरेच पर्याय त्यांच्या समोर आहेत. जे मागच्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 100 कोटीपेक्षा अधिक खर्च करून आम्ही जी योजना आम्ही या ठिकाणी अमृतच्या माध्यमातून आखली होती, त्या योजनेच्या माध्यमातून यांनी त्या ठिकाणी त्याला रिपेअर करणं, त्याच्यामध्ये लागणाऱ्या फिल्टरेशनसाठी त्यांनी लक्ष देणं, ह्याही गोष्टी केल्या असत्या. आणि ज्या फिल्टरेशन प्लांटमधून त्यांना अडचण होते, तिथून त्यांना गढूळ पाणी येत आहे, त्याच्याऐवजी त्यांनी साई नागझरीहून जरी पाणी उचलले असते, धनेगावहून जरी पाणी उचलले असते तर त्यांना शुद्ध पाणी आलं असतं. पण हे करायचं कुणी आणि सांगायचं कुणी आणि कुणाला सांगायचं? म्हणजे लातूरच्या जनतेने सांगायचं कुणाला, बोलायचं कुणाला? आज त्या फ्रान्सच्या राणीला जर पाहिलं, त्यांचं स्टेटमेंट जर पाहिलं,
त्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने कदाचित त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढं इथले पालकमंत्री आहेत असं आम्हाला वाटतंय. त्यांनी ह्याच्याबद्दल त्यांना माहिती आहे का नाही मला माहित आहे. तुम्ही विचारा प्रश्न. लातूरला गढूळ पाणी येतंय ह्याच्याबद्दल त्यांचं मत विचारा. सर्वात पहिलं त्याला हे माहीतच नसणार आहे की लातूरला एवढं गढूळ पाणी येतंय. कारण ज्यांना मला माहित नाही का, मला काल बोलत असताना काल मी फेसबुकवर याच्यावर मी ट्रेंड पाहिलं, म्हणजे मला माहित नाही आपण बद्दल मी म्हटलं म्हणून नाही, पण कदाचित त्यांनी म्हटलं की पालकमंत्री इथलं देशातलं पाणीच पित नाही, विदेशातलं पाणी पितात, त्यांना इकडच्या पाण्याची काय माहिती, असं ट्रोलिंग चालू आहे खाली. मग ज्यांना काय होतं ते न्यूज, जे पितात विदेशातलं पाणी त्यांना काय माहितीये गढूळ पाणी. अशा प्रकारे ही जनता लिहायला आहे. तो आमच्या पक्षाचाही नव्हता ज्यांनी लिहिलं होतं, पण हे पाणी गढूळ पाणी चाललंय जनतेला. आणि ह्याच्यातला दुसरा अजून एक महत्वाचा असा प्रश्न आहे, हे आपल्याला मी ते मागचं जुनं भाषण कोणीतरी मला पाठवलं होतं पालकमंत्र्याचं, काहीतरी त्यांनी त्याच्यात म्हटले होते तुमच्या तोट्या आणि काय नळ तयार ठेवा, आता आमचं उजनीहून पाणी येते, असं काहीतरी भाषण केलं होतं त्यांनी. किती महिन्यात? 2 महिन्यात तुमचे तोटे आणि नळे नीट ठेवा, उजनीहून पाणी येते असं त्यांनी बोलले होते. पण हे फक्त त्यांनी आणि त्यांच्या सोबतच्या कंपनीनीच ऐकलं, तोटे आणि नळे आलं. 2 महिन्यानंतर मी त्यांच्या शब्दाला विरोध करत नाही किंवा असं घडलं नाही असं मी म्हणत नाही. 2 महिन्यानंतर पाणी आलं. 2 महिन्यानंतर लातूरला 24 तास पाण्याची व्यवस्था झाली. ही कुठं झाली? जे ईस्ट इंडिया कंपनी, म्हणजे पालकमंत्र्यांच्या कंपनीला असं काही जण म्हणतात की ईस्ट इंडिया कंपनी म्हणलं जात आहे, की जे व्यापार करायला आले आणि ते राज्य करायला आले, त्यांच्या असणाऱ्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना पाणी 24 तास चालू आहे. कुठून येऊ? धनेगावून चालू आहे. आपलंच पाणी आहे. जे पाणी लातूरकरांसाठी आरक्षित केलं, आपल्याला 15 दिवसाला पाणी येतं, ते पाणी त्यांना 24 तास चालू आहे. रोज पाणी आहे त्यांना. एखादा दिवस आपला कपात होईल, पण तिथं कपात करण्याची ताकद हिंमत कुणाची नाहीये. MIDC ला 8-8 दिवस पाणी मिळणार नाही. MIDC त्यांची नाही ना, इथल्या उद्योजकांची आहे, त्यांना पाणी मिळणार नाही. पण त्यांच्या खासगी कंपन्यांना 24 तास पाणी मिळतंय. ह्या गोष्टीचं आम्हाला नवल वाटतं. लातूरकरांना द्या ना पाणी. त्यांच्याच तोट्या, त्यांचेच नळ टाईट झाले, त्यालाच पाणी. पण लातूरकरांना 15 दिवसाला पाणी भेटत नाही. आज तुमचंच सरकार आहे. तुम्ही घोषणा केला होता, तुम्ही म्हटलं तर उजनीचं पाणी येणार. अरे 16 उजनीचं, साई नागझरीचं तर शुद्ध पाणी आणा, म्हणजे धनेगावचं तरी शुद्ध पाणी आणा. आणि त्याच्यामुळं आज लातूरकरांना हे जे अशुद्ध पाणी म्हणजे घाण पाणी देण्याचं काम ही महानगरपालिका करते, त्याच्या विरोधामध्ये आम्ही हे वाचवा आंदोलन करतोय. लातूरकरांना या घाण पाण्यापासून वाचवा, हा आमचा पहिला मुद्दा आहे. दुसरा, म्हटल्याप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीचा दुसरा घाट. मला लातूरमध्ये ज्यावेळेस मेडिकल कॉलेज उभा टाकलं, त्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं भाषण आठवतं. फार पोटतिडकीने त्यावेळेस त्यांनी बोलले होते की गोर गरिबांना खासगी दवाखान्यामध्ये जाताना त्या ठिकाणी अडचणी येतात, त्यांच्या खिशाला झळ पोचती, म्हणून मी हे शासकीय दवाखाना या ठिकाणी आणतोय, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आणतो. आज त्यांनी त्याच्या पूर्ण उलट पालकमंत्र्यांचं धोरण आहे. केंद्र शासनाने 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये या देशासाठी जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर केले, त्याच्यामधलं आपलं लातूरचं हॉस्पिटल. त्याचसोबत
150 कोटी जे मंजूर झाले ते पहिल्या टप्प्यात 120 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले, केंद्राने दिले पैसे. कोविडच्या काळामध्ये जो निधी खर्च झाला या हॉस्पिटलच्या माध्यमातून केंद्राने त्या ठिकाणी जे जे सुविधा लागतात तो पैसा त्या ठिकाणी दिला. आणि 21-22 मध्ये हे हॉस्पिटल वर्किंग होण्यासाठी ह्याच्यातला जो 30 कोटीचा जो भाग असतो हा राज्य शासनाने द्यायचा असतो. त्या भागातले 21-22 ला ज्यावेळेस कोरोनातून आपण पुढे चाललो होतो त्यावेळेसचे 8 कोटी रुपये जे लातूरच्या हॉस्पिटलला द्यायला पाहिजे होते त्याच्यातला 1 रुपया पण राज्य शासनाने दिला नाही. जो पैसा कोविडच्या काळामध्ये खर्च झाला हा सर्व केंद्र शासनाने त्या ठिकाणी खर्च केला. पण आलेल्या पैशामध्ये भ्रष्टाचार करणं, पैसा कसा पद्धतीने लुटता येईल असं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं. मग आता हे हॉस्पिटल आहे गोरगरिबांचं हॉस्पिटल आहे, हे वाचवण्यासाठी गोरगरिबांचं हॉस्पिटल वाचवण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय. आज यांनी हे हॉस्पिटल सरळ सरळ खासगी कंपन्यांना द्यायचा निर्णय केला. या हॉस्पिटलमध्ये शासकीय जागा 450 पेक्षा अधिक शासकीय जागा होत्या, फक्त 8 जागा त्यांनी भरल्या. याला प्रश्न विचारा तुम्ही की 8 जागा का भरल्या? जर 450 जागा भरल्या असते तर फुल फ्लेज ते हॉस्पिटल चाललं असतं. जवळपास 100 कोटीपेक्षा अधिक पैसा केंद्राने तिथल्या इक्विपमेंटसाठी दिलेला आहे. म्हणजे मोफत ज्या गोष्टी होऊ शकतात या सर्व गोष्टी हे सरकार त्या ठिकाणी परत त्याला प्रायव्हेटायझेशन करणं. मी आवर्जून सांगतो हा आमचा आरोप आहे. आरोप म्हणण्यापेक्षा आम्ही सांगू शकतो कुठून ना कुठून ह्या ज्या कंपन्या ज्या खासगी हॉस्पिटलच्या कंपन्या चालल्या आहेत त्या कंपन्यामध्ये ह्यांची कुठं ना कुठं भागीदारी आहे हे 100% आम्ही सांगू शकतो. सरकारमध्ये बसणाऱ्या लोकांची भागीदारी आणि ह्या भागीदारीतून स्वतःच्या ताब्यामध्ये मी म्हणलं ना कोणतं ईस्ट इंडिया कंपनी, कदाचित त्या ईस्ट इंडिया कंपनीने काहीतरी 4 गोष्टी करायचा प्रयत्न केला असेल, पण यांनी फक्त व्यापार आणि इथल्या लोकांना आपल्या हाताशी कसं कटपुतली बनवता येईल आपल्याशिवाय यांना पर्याय राहणार नाही असा प्रयत्न केला. मला वाईट एवढ्याच गोष्टी वाटतंय त्यांनी लातूरच्या जनतेला गृहीत धरायला, खरंच वाईट वाटतंय या गोष्टीचं. आम्ही असलं पाणी पाजवलं तरी जनता काही बोलणार नाही, ह्याच्यापेक्षा बद्दर जरी पाणी पाजवलं तरी कुणीच काही बोलणार नाही असं मत या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं झालंय. कदाचित आम्हाला असं वाटतं कुठे ह्या विषयासाठी बैठक घेतलीये, जिल्ह्यामध्ये ऊस मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक कुठे ह्याच्यावर बैठक घेतलीये, जिल्ह्यातल्या कोविडच्या प्रश्नावर कुठे बैठक घेतलीये. एकदा कदाचित पत्रकारांशी तुम्ही कधी संवाद केलाय का या प्रश्नावर? त्यांनी नाही, उत्तरच नाहीये त्यांच्याकडे. आणि आपल्या जनतेला गृहीत धरणं, यांना माझ्याशिवाय पर्याय नाहीये असं जे चित्र इथल्या राज्यकर्त्या पालकमंत्र्यांनी केले मला वाटतं की हे चुकीचं आहे. आणि लातूर स्वाभिमानी लातूरकर आहे, हे आज जरी बोलले नसतील पालकमंत्र्यांनी यापूर्वीचा लातूरचा इतिहास विसरायला नको. जेम वाघमारेच्या वेळेस काय झालं, काय घडलं वाघमारे सरांच्या वेळेस हा इतिहास विसरायला नको. माननीय कवेकर साहेबांच्या वेळेस काय घडलं हा इतिहास विसरायला नको. ही जनता जर तुम्हाला डोक्यावर घेत असेल तर या जनतेला दुसराही पर्याय त्यांच्या हातामध्ये शिल्लक आहे हे विसरायला नको. तुम्ही लातूरच्या जनतेला गृहीत धरू नका, मनमानी कारभार करण्याचा प्रयत्न करू नका. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही मनमानी कारभार काही करू, आज आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही पालकमंत्र्यांना असो इथल्या महाविकास आघाडीला असो आज आम्ही इशारा देतोय, हा असा तुमचा मनमानी कारभार आम्ही चालू देणार नाही. आणि जर तुम्ही जनतेला गृहीत धरत असताल तर ते आम्ही खपून घेणार नाही हे आम्हाला त्यांना सांगायचं. आम्ही ताकदीने येणाऱ्या 6 तारखेला या सर्व बाटल्या घेऊन, या पाण्याच्या बाटल्या आम्ही घरोघरी सांगितले जाईल, प्रत्येक घरातून अशा बाटल्या आम्ही गोळा करणार आहे आणि महानगरपालिकेला देणार.
6 तारखेला सकाळी 9 वाजता गांधी चौकात जमणार. त्याच्यानंतर आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला जाणार. तिथं आमचा विरोध करणार. आम्ही विरोध दाखवणार की हे खाजगीकरण होऊ देऊ नका. हे गोरगरिबांचं हॉस्पिटल आहे, गोरगरिबांनाच राहू द्या. आणि आज जर त्यांच्यामध्ये खरंच दम असेल तर त्यांनी हॉस्पिटलला खाजगीकरण करून दाखव. एक दिवस आम्ही खाजगी हॉस्पिटल या लातूरमध्ये चालू देणार नाही, हेही त्यांनी लक्षात ठेवा. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरल. गोरगरिबांचं हॉस्पिटल आहे, ते गोरगरिबांसाठीच राहील. एक दिवस नाही तिथे एकही खाजगी माणसाचा बोर्ड लागणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला कोणत्याही पद्धतीने कोणताही पद्धत वापरावी लागली तर ती पद्धत आम्ही वापरायला तयार आहे, हे आज आम्हाला सांगायचं. आणि त्याच्यानंतर हॉस्पिटल पासून आम्ही महानगरपालिकेला जाऊ, त्यांना या बाटल्यांचं भेट देऊ. काय करणार आहे त्याचा जबाब विचारू. किती दिवसात शुद्ध पाणी देणार आहेत हे विचारू. त्यांच्याकडे जबाब नाहीये. महापौर तर त्यांच्या हातातच काही नाहीये. त्यांनाही सांगून दिलंय आयुक्तांना की त्याचं काय ऐकायचं नाही. त्यांच्या नगरसेवकांचं कुणी ऐकत नाही, कुणी बोलत नाही. फक्त नावापुरतं मागं मी पाहिलं. खासगीमध्ये अनेक नगरसेवक, त्यांचे काँग्रेसचे नगरसेवक मला सांगतात, भैया तुमची सत्ता होतं, तुमचं सरकार होतं, चांगलं होतं, किमान आम्हाला विचारलं तरी जात होतं की आमच्या गल्लीमध्ये काय कामं करायचे. इथं आम्हाला बोलण्याचाही वाव नाही. आणि सोबतचे असलेले महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या सोबत असणारे जे पक्ष आहेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, माझं शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, फरफटत जाऊ नका, घरी धरू नका, आपलं स्वाभिमान जीवन ठेवा. तुमचं स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे. राष्ट्रवादींच्याही कार्यकर्त्यांना तुमचंही स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे. का फरफटत जातात? आणि मलाही माहिती आहे शेवटी काय होणार आहे. 4 जागा जास्तीच्या दिल्याचा प्रयत्न करतील आणि त्याही जागेवर सांगतील मी माणूस देणार, त्यालाच उभा करायचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी आनंद मानायचं आणि अशा प्रकारे युती करून पुढे जायचं. ह्याच्या पलीकडे काय? खरं ज्यांचा स्वाभिमान जागा असेल या पाण्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येतील. ज्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जिवंत असेल हॉस्पिटलच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येतील. आणि ज्यांचा स्वाभिमानच मेलाय ते त्यांच्या मागं फरफटत जातील, एवढं सांगू शकतो. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं? महानगरपालिकेने मागच्या 1.5 वर्षांमध्ये कोणत्याच प्रकारचं मेंटेनन्स केलं नाही. ज्यांची जी जबाबदारी तिथं कुणीच गेलं नाही, त्याची पाहणी कोणी केली नाही. आणि ही जबाबदारी खरं राज्यकर्त्याची असती, या जिल्ह्याच्या प्रमुखाची असती, ज्याच्यावर शासनाची जबाबदारी दिली. ह्यांनी कधी विचारले नाही, त्याच्यामुळे खालीच कुणी गेलं नाही. उद्या जर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असतो आणि अशा प्रकारची घटना घडली असते, मी उत्तर दिलं असतं हे अधिकाऱ्यांमुळे होत नाही, तर हे चुकीचं आहे. त्यांनी आजही पालकमंत्र्यांना विचारा, त्यांनी म्हणतील मी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतो. पण तुम्ही मागच्या 1.5 वर्षामध्ये पाण्यावर कधीच विचारलं नाही. याचं फिल्ट्रेशन असेल, त्या फिल्ट्रेशनच्या प्लांटच्या बाबतीमध्ये, मोटरीच्या बाबतीमध्ये, त्याच्या बाबतीत त्यांनी विचारपूस केली नाही. त्यामुळे जो जिल्ह्याचा जो प्रमुख आहे तो ह्याच्यासाठी जबाबदार आहे. हिरेगाव धरणातलं पाणी एमआयडीसी ला येतं, एमआयडीसी शुद्ध पाणी जी, आणि गावात मात्र अशुद्ध पाणी. आता ते एमआयडीसीचं एक कनेक्शन यांच्या कारखान्याला आहे. एमआयडीसीतलं एक कनेक्शन यांच्या कारखान्याला आहे, यांच्या काही संस्थेला आहे, त्याच्यामुळे शुद्ध पाणी. कदाचित जर तसं राहिलं नसतं तर तिथं तेच गेलं असतं. त्यांचं म्हणणं आहे की पाणी पिण्यायोग्य आहे. तर पाणी जे नळाला आता येते ना, पालकमंत्र्यांनी कोणाचा केलं म्हणायचं तुम्ही मला सांगा. महापौर साहेब आणि पालकमंत्री असे म्हणतात की पाणी पिण्यासाठी योग्य आहे. तर हे योग्य आहे की कसं आहे? नाही, हे पाणी तुमच्या समोर ठेवलंय. माझी विनंती आपल्याकडे पाहतोय, खरंच आपण आई वडील म्हणून बघा, आपण आपल्या लेकरांना हे पाणी पाजू शकतात का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. हे पाणी आपण आपल्या लेकरांना पाजू शकतात का? मी आमदार आहे, मला जर विचारलं मी नाही पाजू शकत माझ्या मुलांना. त्यांनी त्यांच्या लेकरांना पाजून दाखवा पाणी. तुम्ही पालकमंत्री म्हटल्यावर हे मतदारसंघ, हा जिल्हा, हा तुमच्या लेकरांसारखं असतं. सरकार म्हणजे मायबाप असतं. या भूमिकेत या जरा. तुम्ही काय बिझनेस करायला, व्यवहार करायला इथं बसला नाहीये, ते लक्षात घ्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री पण आहेत, लातूरकरांना गढूळ पाणी पाजतात आणि तेच आजारी पडलेले लोक त्या दवाखान्यात जाऊन खासगीकरण झाल्यामुळे त्यांची भरती करतात. बघा, मला जे बोलायचं हेच तुम्ही सांगितलं. हा त्यांचा टर्नओव्हर जे म्हणतात, टर्निंग बिझनेस. अशुद्ध पाणी पाजून परत आमचाच खासगी दवाखाना, आमच्याच दवाखान्याच्या
परत हे करा, हे असं चक्र आहे. फक्त हे बोलायला पाहिजे, आमची एवढीच विनंती आहे. केंद्रानं मोठा निधी दिलेला आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजुरीमध्ये ते तिकडं मोठा सहभाग आहे. असं असताना केंद्र सरकारला आपण काही केलंय का? म्हणजे आम्ही माननीय खासदार साहेबांनी आणि मी स्वतः आम्ही केंद्राकडे याची भूमिका पाठवली, आमचं मतही कळवलंय आणि केंद्रही त्यांच्या वतीने तशी कारवाई करतो. नीती आयोगाच्या म्हणजे एक माहितीसाठी असं सांगतोय की कारण अशा प्रकारचे ज्यावेळेस हॉस्पिटल उभा टाकतात तर ते चालवण्याचे अधिकार राज्य शासनाकडे येत असतात. आणि ज्यावेळेस चालवण्याचे अधिकार राज्य शासनाकडे येतात तर राज्य शासन अशा कोणत्या तरी चुकीच्या पद्धतीने निर्णय घ्यायचे नसतात. कारण हा निर्णय होत असताना याची जी पहिली लाईन आहे की समाजातल्या शेवटच्या घटकाला त्या ठिकाणी आरोग्याची सुविधा मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी हे हॉस्पिटल उभा केलेले आहेत. याचा अर्थ राज्य शासनाने वेगळ्या पद्धतीने घेऊन याला खासगीकरणाकडे जाऊ नये. फक्त 450 पदं त्यांना भरायचे, एवढे पदं जर भरली तर लातूरकरांना फार मोठे उपकार होते. नीती आयोगाने दोघांचे एकच का? नीती आयोगाने या संदर्भात एक ऍग्रीमेंट दिलेला आहे. केंद्र शासनाच्या वतीनेच ते राज्य शासनाकडे पाठवण्यात आलं. त्यामध्ये हे जे खाजगीकरण करण्यात येत आहे याबाबतचे निकष दिले. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की खाजगी यंत्रणा या ठिकाणी काम करेल आणि चांगल्यातली चांगली सरकार जर त्यांचे खाजगी जे डॉक्टर्स वगैरे त्या ठिकाणी यंत्रणा काम करणार त्याचे पैसे जर राज्य सरकार देत असेल आणि जनतेला जर चांगली सुविधा त्यांनी मिळत असेल तर अडचण पुन्हा आज हा जर तरच्या प्रश्न मी म्हणतो जर तर म्हणजे चांगली सुविधा मिळत असेल, पैसे त्या ठिकाणी राज्य शासन देत असतील. मी ज्यावेळेस नीती आयोगाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये पूर्ण देशभरामध्ये जे धोरण घेतलं त्या धोरणाच्या अंतर्गत त्यांनी ते विषय सांगितले की खाजगी दवाखान्यांसाठी जे म्हणजे जे आपले नीती आयोगाचं असं मत आहे की त्यांनी असं नाही सांगितलं की बाबा तुम्ही ह्याला खाजगीकरणाकडे जाऊ द्या. तुम्ही तो 51 पानाचा जो अहवाल आहे तो पाहिला का नीती आयोगाचा? मी ते पूर्ण अहवाल नाही पाहिला, पण मला त्याच्यातलं बेसिक पण नाही पण खाजगी करण्याचं असं कुठेही धोरण नाहीये. खाजगीकरणात त्याच्यात लिहिलेलं आहे की ते जे पूर्ण मोफत सुविधा मिळणार आहे आणि खाजगी यंत्रणा त्या ठिकाणी काम पाहणार आहे. खाजगी यंत्रणेचे जे काही पैसे होते ते राज्य शासन देणार. मला एक सांगा, जागा त्याच्यासाठी ज्यावेळेस आपण जागा आरक्षित करतो, नीती आयोगानं हा नाही जागा आरक्षित करण्याचं काम कुणी केलेलं आहे? नीती आयोग कोण सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी ठरवली बरोबर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी राज्य शासन अडॉप्ट करते याला अडचण काय? नीती आयोग कुणाच्या आधारे पॉलिसी अडॉप्ट करतात? सेंट्रल गव्हर्नमेंट नीती आयोग जनतेच्या मागणीप्रमाणे पॉलिसी तयार करतात. जनतेला सुविधा मग मिळावी. आज आम्ही जनतेच्या वतीने ही मागणी करतोय की हे खासगी न करता हे शासकीय दवाखाना राहायला पाहिजे, शासकीय ह्याच्यात राहायला पाहिजे. नीती आयोगाकडेही आम्ही पाठवत असताना कुणाकडे केंद्राकडे पाठवत असताना हीच मागणी केलेली आहे. ज्यावेळेस राज्य शासनाकडे ह्याचं चालवण्याचे अधिकार दिले, राज्य शासनाने ह्याच्यामध्ये कबुली दिली होती की ह्या पूर्ण हॉस्पिटल चालत असताना चालण्यासाठी लागत असताना 485 का जे पद आहेत हे पद आम्ही शासकीय पद आम्ही त्या ठिकाणी भरती करू आणि हे पद भरती ज्यावेळेस शासन म्हणतंय की आम्ही एवढे पद भरती करू, ही अग्रीमेंट त्यांनी केंद्रासोबत केलेली आहे. मग हे पद आज त्यांनी रिक्त ठेवणार. नीती आयोगाने जर हा अग्रीमेंट यांच्याकडे पाठवला नसता तर हे पद भरलेच असतं. नीती आयोगाने हा नाही agreement पाठवलेला मला असं वाटतं कुठेतरी कन्फ्युजन होते. आज एक नीती आयोग पण ज्यावेळेस त्यांनी एखादा निर्णय करत असतील तर जनतेच्या मागणी आणि त्याच्यातून लागलेल्या गरजेप्रमाणेच बनवतात. आम्ही आमची गरज लातूरकर प्रायव्हेट न होता हा शासकीय राहायला पाहिजे, त्याच्यावर आम्ही सर्वजण ठाम आहे. आम्ही त्या भूमिकेत जातो. आता आपण जशी भूमिका घेतली की खाजगीकरण झालं नाही पाहिजे, त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्याला अनेक वर्षापासून जिल्हा रुग्णालयाने त्या संदर्भात कोणच बोलत नाही. सत्ताधारी आपण आमच्या काळामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेजची आम्ही जागा त्याच्यासाठी आरक्षित केली होती, त्या ठिकाणी दिली होती, शासनाने निर्णय केला होता. ग्रामीण भागाचा आणि सध्याच्या एक्झिस्टिंग बॉडीवरचा जो लोड आहे तो त्या ठिकाणी बाजूला पडतो.
नेते नगरसेवक अतिशय चांगली भूमिका जे जे महापालिकेत भ्रष्टाचार अतिशय प्रखरपणे त्यांनी मांडलेले आहे. 30 नगरसेवकांचे भाजपचे हरंगोळ ज्या ठिकाणी म्हणजे फिल्टर पाणी त्या ठिकाणी एवढा मोठा सण मुस्लिम समाजाचा म्हणजे बांधवांचा एवढा पवित्र सण पाणी तरी 30 नगरसेवक करतात त्याच आहे. कौन्सिल ही सुप्रीम आहे. त्या कौन्सिलमध्ये त्यांनी विषय मला असं वाटतं की आयुक्तांना देखील ते घेतात. मी बघितलं एक वेळेस तिथे बोलायचं काय बोलायचं म्हणजे आयुक्त ते तेवढं कमांड आहे काय ऐकतात काय हे 30 नगरसेवक याच्यासाठी आपल्या पक्षाचे आहेत. एक नगरसेवक अशा पद्धतीने भूमिका 30 नगरसेवक करतात काय. आज तुम्हाला अक्षरशः खरं तरी महापालिकेने त्या नगरसेवकांची भूमिका घ्यायला परंतु तुम्हाला ही भूमिका घेऊन या ठिकाणी म्हणावं लागेल ही खूप चांगली गोष्ट आहे. पण तुमची नगरसेवक करतात प्रत्येक जण आपापल्या याला सोडून पुढचा प्रश्न असा आहे की अर्धी सत्ता आपली आहे पालिकेत. स्थायी समिती सभापती पद आपल्याकडे, महापौर पद आपल्याकडे. सर्वसाधारण सभेमध्ये आपण पालकमंत्र्याला विरोध करतो पण महापौराला एक शब्द सुद्धा म्हणजे 30 नगरसेवकापैकी विरोध होत नाही. याचं नेमकं कारण काय. आणि जर ठरवलंच असतं तर आपण या 30 नगरसेवकांनी स्थायी समिती सभापतींनी मिळून तुरटी आणि ब्लिचिंग पावडरचं टेंडर काढून ते परत आम्ही ते पुनर्वसनासाठी तयार करू शकलो असतो. पण तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली. त्यालाच एक प्रश्न आहे. हे सगळे समोर असतात आपले नगरसेवक त्यांच्या पुढं आयुक्त म्हणतोय पालकमंत्र्याला भेटा आणि यांच्या काय दाटकिरी बसतात का साहेब. आणि मग तुम्हाला सत्ता का द्यायची. नाही पण तिथं उल्लेख होतो पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी होते, नाव घेतलं जातं सर्वसाधारण सभेमध्ये. मात्र महापौरावरती कोण टीका सुद्धा करत नाही किंवा बोलायला सुद्धा तयार नाही. एक तर सर्वात पहिलं मला असं वाटतं की आपण वेगवेगळ्या विषयाच्या मार्गातून वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे. सर्वात पहिलं सत्ता कधी अर्धी सत्ता आणि पूर्ण सत्ता नसते. सत्ता ही सत्ता असते एकाची असते. मग ज्याची सत्ता असते त्याचा जो प्रमुख असतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करत असतो. आज महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार आहे हे आपल्या सर्वांच्या समोर दिसतो. ह्याच्या विरोधामध्ये सर्वजण नगरसेवक सर्वजण ताकदीने लढतात. आपापल्या पर्यायाने कुणी बोलू शकते, कुणी समोर येतं, कुणी समोर येत नाही. प्रत्येकाने आपापल्या माध्यमातून जिथं शक्य असेल त्या माध्यमातून आपापल्या क्षमतेच्या प्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करत असतात, आपापल्या क्षमतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न. आज आम्ही जर ज्यावेळेस ठरवलं हे करायचं तर आम्ही हे 2 प्रश्न प्रामुख्याने घेतले. जे नगरसेवक ह्या प्रश्नाला आपल्या भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या या प्रश्नासाठी आज तिथं प्रवास केले, त्यांनी गेले, बाटल्या जमा केलेत, ते महानगरपालिकेवर जातील, तिथं आंदोलन करतील आणि या बाबतीमध्ये प्रत्येक जण रस्त्यावर उतरेल. ही भूमिका आम्ही सर्वांनी, मी एकटा आम्ही इथं बसलेले 7-8 जणांनी ठरवलेली आहे. हे सर्व नगरसेवक आम्ही आधी एकत्रित बसलो, याच्यावरची भूमिका ठरली आणि एकत्रित ताकदीने तिथं महानगरपालिकेवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आणि हे आंदोलन जनतेच्या हितामध्ये, लातूरकरांच्या हितामध्ये, फक्त इथले जे पालकमंत्री जनतेला गृहीत धरायला लागले हे धरू नये, जनता कधीही रस्त्यावर उतरू शकते, हे आमच्या याच्या मागचा उद्देश आहे. हॉस्पिटल हे खासगी होणार नाही, हे सरकारीच राहील, हे आमचा प्रयत्न असणार आहे. आणि हे पिण्याचं पाणी हे लातूरकरांना शुद्ध पाणी भेटायला पाहिजे, ही आमची जबाबदारी विरोधी पक्ष म्हणून आम्ही ते त्या ठिकाणी करतो. सर्वोच्च न्यायालयाने आज एक निकाल दिला आहे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत. ते आरक्षण मिळणार नाही आणि 2 आठवड्याच्या आत निवडणुका घ्यायला सांगितली. ह्या निकालाबद्दल आपल्याला आज जर आपण पाहिलं सर्वात महत्वाचा म्हणजे आज ओबीसी समाजावर अन्याय करणारा भूमिका या सरकारची स्पष्ट झालेली. 2 वर्षापासून सर्वोच्च न्यायालयाने एम्पिरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्ट करण्याच्या सूचना त्या ठिकाणी शासनाला दिल्या होत्या. मागच्या 2 वर्षापासून या शासनाने त्याच्यामध्ये काही केलं नाही. जे समिती गठीत केली त्यांना लागणारं जे अर्थसहाय्य तेही केलं नाही आणि त्याच्यातून जे डेटा त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता, जी माहिती सर्वोच्च न्यायालयाला द्यायला पाहिजे होती, या सरकारने त्याच्यामध्ये सबसिडी फेड ठरलं. आणि ओबीसी समाजावर अन्याय करणारा जो आजचा निकाल असेल त्या माध्यमातून आपल्याला समोर आलं. हे ताशेरे जे आज सुप्रीम कोर्टाने जे ताशेरे ओढलेले आहेत ती 2 आठवड्याच्या आत तुम्ही तारखा जाहीर करा. म्हणजे आपल्यालाही माहिती आहे जे ऍक्ट झाले त्याच्या माध्यमातून कोणत्याही जे आपले स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत 6 महिन्यापेक्षा अधिक प्रशासक त्याच्यावर ठेवता येत नाही. या सर्व माध्यमातून तिथे चर्चा झाली. पण हे ताशेरे आज सुप्रीम कोर्टाने जे वडले ते सरकारवर वडले. कारण जो डेटा जमा करायचा होता, जो ट्रिपल टेस्टला त्यांनी समोर जायचं होतं, याच्यात ते कुठंच पुढे गेलं नाही. त्यामुळे आजचा ओबीसी समाजाच्या विरोधात या सरकारची भूमिका या ठिकाणी स्पष्ट होती.
ईडी सीबीआयच्या बद्दल आपण बोलतो सर सविस्तर आज बोलायला काय सर हो सर, आपला मूळ विषय लातूर बचाव किल होतोय का आपण सगळे बाकी दुसरी हेडिंग देऊ. लातूर बचाव कशासाठी बचाव एवढीच. पुन्हा आपण प्रेस नोट किंवा उद्या वेगळी प्रेस ठेवा, माझी विनंती आहे. कारण मला म्हणायचं नाही, आहे की मी आपण म्हटल्याप्रमाणे ईडीची भूमिका आपण जे विचारलं आणि बाकीच्या ज्या इतर यंत्रणेची जी भूमिका आहे ते स्वतंत्र यंत्रणा आहे. त्या यंत्रणेच्या कारवाई किंवा त्यांच्या ऍक्शनवर मी काही टिप्पणी करणं हे योग्य नाही. आणि मी सांगणं की बाबा इथं गेली हे असं मी सांगणं हे मला योग्य वाटत नाही. ते स्वतंत्र यंत्रणा, कुणाच्या काही तक्रारी असतील काय असतील त्या ठिकाणी ती यंत्रणा स्वतंत्र काम करते. त्यांची सेपरेट बुलेटिन त्या ठिकाणी रिलीज होत असतात, त्यांनी त्याच्यावर सांगत असतात. त्यामुळे योग्य वेळेस त्या गोष्टीचा खुलासा समोर होईलच. सर ह्या आंदोलनामध्ये किती नगरसेवक आणि किती पक्षाचे कार्यकर्ते साधारणतः सहभागी होतील? याच्यामध्ये ज्यांनी जे मी सुरुवातीला सांगितलं सर्व स्वाभिमानी लोक त्याच्यामध्ये आहेत. ते काही कोणत्या पक्षाचे म्हणून नाही, सर्वांनाच निमंत्रण. ज्यांच्या घराला अशुद्ध पाणी येते असं तुमच्याकडे नळाचं कनेक्शन आहे हे असलंच आहे. मी येऊ शकतो. काय करू ही बोलतच नाही तिथं नाही, आहे तुम्ही असं हात बांधून तुम्ही येऊ बसले. शकता. बिल निघतंय का? सर्वांनाच त्या ठिकाणी आहेत ज्यांना अशुद्ध पाणी येते त्यांनी या बिल ठिकाणी येऊ बिल शकतात. पत्रकार म्हणून मी आपण एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी येऊ शकता. त्याच्यामध्ये आपला सहभागी आपण नोंदवू शकता. आपले येणार आहेत का ज्या तुमच्यावर विश्वास आमचे नगरसेवक येणार आहेत आणि भविष्यात निवडून येणारे नगरसेवक येणार आहेत. धन्यवाद.